आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र जाम करणार, बच्चू कडूंचा इशारा। दडून बसलेल्या फडणवीसांना 7-12 कोरा करावाच लागेल, नागपूरमध्ये ठिय्या दिलेल्या कडूंचा निर्धार। बच्चू कडूंच्या आंदोलनात राजू शेट्टी, वामनराव चटप, महादेव जानकर, रविकांत तुपकर सहभागी। आंदोलकांसोबत रात्र काढली रस्त्यावर। हजारो आंदोलकांनी नागपूरमधले 4 महामार्ग अडवले। आज रेल रोको आंदोलन। फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू गळफास घेतल्यानं शवविच्छेदन अहवाल समोर, तर मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। सीडीआर रिपोर्टमधून नवे धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह। राज ठाकरेंच्या बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे भावना व्यक्त केली। मॅरेथॉन बैठकांचा आज सलग 3रा दिवस। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आजही मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार। मतदार याद्यांवर विशेष चर्चा होणार असल्याची माहिती। आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देणार। 60 पेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तयार रहा, अकारण मुंबईत येऊ नका, अजित पवारांच्या सूचना। मोंथा चक्रीवादळाचे आंध्र आणि ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर थैमान। आतापर्यंत 3घांचा मृत्यू। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहता असल्याचा अंदाज। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या T20 मालिकेला आजपासून सुरुवात। अभिषेकचा जलवा आणि सूर्यकुमारच्या फॉर्मची उत्कंठा। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य सामना। 2017 आणि 2022च्या पराभवाचा बदला घेण्याची आफ्रिकेला संधी, पण यावेळीही इंग्लंडचंच पारडं जड। नमस्कार,